मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्राला 2000 मेगावॅट अतिरिक्त वीज मिळवून देण्यासाठी मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड यांच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवण्यात येतोय। तुर्तास या प्रकल्पांमध्ये पनवेल, अंबरनाथ आणि कल्याण ह्या तालुक्यांमध्ये उच्च वीज वाहक तारा आणि टॉवर्स टाकण्याचं काम पूर्ण झालंय आणि त्यातून विद्युत प्रवाह सुद्धा प्रवाही झालाय। विशेष उल्लेखनीय म्हणजे ह्या प्रकल्पासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा वापर झालाय त्या जमिनी शेतकऱ्यांच्याच नावावरती राहणार आहेत। तारा तसंच टॉवर्स यांच्या खाली शेतकऱ्यांना शेती किंवा अन्य व्यवसाय करण्याची सुद्धा मुभा देण्यात आली आहे आणि शेतकऱ्यांच्या जमिनीवरील जर वृक्षतोड झालेली असेल तर त्याचा मोबदला सुद्धा त्यांना देण्यात येणार आहे। त्यामुळे जमीनधारकांच्या समाधानाचं वातावरण आहे। चला पाहूयात काही समाधानी शेतकऱ्यांनी काय प्रतिक्रिया दिली। आमच्या जागेत 2 टावर बसलेले आहेत। त्याचा म्हणजे मोबदला आम्हाला व्यवस्थित भेटलेले आहे। म्हणजे झाडं पण तुटलेले आहेत, बांबूचा पण मोबदला भेटलेला आहे आणि त्याच्या खाली आम्ही व्यवस्थित शेती पण चालू आहे आमची। त्याच्यापासून आम्हाला काही तकलीफ काहीच नाही। एक 712 कंपनीचा काही शिक्का नाही, जमीन माझ्याच नावावर आहे शंकरबाबू टेंबेच्या। कंपनीचा काहीच आहे म्हणजे त्याच्यावर 712 काही शिक्का विका काही मारलेलाच नाही ते म्हणजे त्यानुसार ते आम्हाला मोबदला दिलेले, फक्त आमच्या शब्दावर किंवा आमच्या म्हणजे 712च्या नुसार ते दिलेले पैसा। आम्ही त्याच्या खालून तिथंच शेती करतो, आम्हाला तसं काही तकलीफ काहीच नाही। हा प्रोजेक्ट उभा राहिल्यानंतर शेतकऱ्यांना मोबदला तर त्याला मिळालेलाच आहे, परंतु आता तुम्ही पाहू शकता की मी आज भात शेतीमध्ये भात पिकून साधारणतः माझा भात देखील काढून झालेला आहे आणि त्याच्यानंतर मी नांगरणी करून पुढे मी भाजीपाल्याचा जो काही माझ्या असेल प्रकल्प त्या संदर्भात देखील आपण पाहू शकतो की कशा प्रकारे ते टावर आहेत आणि टावरच्या खाली ज्या वरती ज्या तारा आहेत आणि त्या तारांखाली मी ते आता फळभाजी लावणार आहे।